भावेश मला चॅलेंज करतो का एवढ्या जणांमध्ये तू ब्लॉग शूट करशील, आवडते म्हणून मी खाल्ली. अधिकारी ओळखीच्या हाय गाईज, मी राहुल दुधाने. मी आहे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये. मी इथं नाश्ता करायला थांबलेलो, तर म्हटलं इंट्रो देऊन टाकू. तर मला घरातनं निघताना वेळ नाही भेटला इंट्रो द्यायचा, तर मी तुम्हाला सांगतो. मी चाललोय पुण्याला दिवे घाटला. तिथं पंढरीच्या वारीला चाललो आम्ही चहा वाटप करायला. मी आहे, माझा एक फ्रेंड आहे, एक दादा आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चाललोय चहा वाटप करायला. तर आता म्हणलं व्लॉग बनवू, तर बघू पुढं जे काय होतं सांगतो. बाकी जे काय मी आधी शूट केलं ते तुम्हाला दाखवतो, ते बघा तुम्ही पुढे. हाय गाईज, तर मी आता उठलेलो आहे. मी येऊन डायरेक्ट झोपून गेलो. मला जाम झोप येत होती. मी रात्रभर झोपलो नव्हतं आणि मला ह्याने भावेशने अचानक सांगितलं की आपल्याला ना पंढरीच्या वारीला जायचं आहे. तर मग मी झोपलो तर नव्हतो. मी आधी त्याला नाही बोललो नाही जात. मग मी घरी गेलो, मम्मीला बोललो का मम्मी जाऊ का. तर मम्मी बोलली जा. तर घरी जाऊन रेडी होऊन डायरेक्ट अंघोळ करून निघालो. हे तर रेडीच होते जायसाठी. तर कारवेर सगळं रेडी होती, तर मला जाम घाई झाली. मी रेडी झालो आणि डायरेक्ट निघालो, म्हणून मला शूट पण घेता आला नाही. आणि जसं आम्ही इथं पोचलो ना पुण्यामध्ये, येऊन डायरेक्ट झोपून गेलो. मला एवढं थकलेलो होतो की मला शूट करायचं पण मन नव्हतं आणि चार्जिंग पण नव्हती. तर येऊन डायरेक्ट झोपलो. मग आता उठलो. मग आता उठलो आहे. आता यांनी पॅकिंग केली आहे ट्रकमध्ये. ह्या बुलेरोमध्ये सगळं पॅकिंग होते, सगळं सामान द्यायचं ते बनवायचं. मग आता हे सगळं जाणार आहे तिथं जिथं बनवू, आणि आम्ही चाललो आहे जेवायला. मग जेवून तिथं जाऊ, मग तिथं भेटू. तर आता जेवायच्या ठिकाणावर पोचलेलो आहे. जाऊ जेवू आपण, बघू काय काय नाही. तिथे आपण जेवणार आहे. चावजीस ऑन द वे. बघू जेवू, मग पुढे भेटू. तर आमचं जेवण करून झालेलं आहे. आता निघालो आम्ही. हां, ह्याला वाटतं मस्ती करते, मला हा अंडर एस्टिमेट करते की तू एवढ्या जणांमध्ये तू ब्लॉग शूट नाही करू शकणार. त्यामुळे मी फ्लॅश ऑन करतो. भावेश मला चॅलेंज करतो का एवढ्या जणांमध्ये तू ब्लॉग शूट करशील का. बोललो बघ, बोलतो खरंच चालू केलंय का. झालं आमचं जेवण, आलेलो आहे बाहेर. आता निघू, जाऊ तिथं स्पॉटवरती. तिथं बघू काय काय नाही. चला गाईज, एक सांगायचं राहिलं, जेवण तर खूप छान होतं. त्यात 2 भाज्या होत्या, एक ग्रीन एक ऑरेंज. ऑरेंजवाली तर बटर पनीर होती, पण ग्रीनवाली भाजी होती ना, हे होती शिमला मिरची आणि बीन्सची. मला आवडत नाही. मी चायनीजमध्ये असलं ना तरी बाहेर काढून टाकतो, पण मी खाल्ली. ती टेस्ट भारी होती, खरंच चांगली होती. ती शिमला मिरची माझ्या आवडते म्हणून मी खाल्ली. यार आम्हाला डिस्टर्ब करतो यार. तरी मी खाल्ली, चांगली होती. बस चला, कार निघाली, आपण कारमध्ये जाऊन बसू. तर गाईज, आम्ही हॉटेलवर पोचलेलो आहे. हा हॉटेलचा बाल्कनी व्ह्यू आहे. तर आता हॉटेलवर आराम करू, सकाळी लवकर उठवू, चहा बनवू
मग इथे आमचं हॉटेलच्या बाहेरच ते लागणार आहे वाटपचं, तर भेटू सकाळी. सकाळ झालेली, मला मॉर्निंग व्ह्यू दाखवतो बाहेरचा. जस्ट बाहेर आलतो मी, अजून आंघोळ तर केली नाही, आंघोळीला दुसरे लोक. हा व्ह्यू बघा, किती छान गार्डन आहे. चला आंघोळ करून भेटू. आलोय मी खालती, उतरलोय, आंघोळ झाली आहे. बघा बाहेरचं दृश्य. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा, टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. चंद्रभागच्या तिरी ग नाद हरी हरी ग, तल्लीन यो वरकरी ग, विठू माऊली चराचरी ग. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी. तर आता थोड्या वेळात आपल्याला पालखीचं दर्शन होणार आहे. माऊलींची गर्दी वाढलेली आहे बघा. थोड्या वेळात पालखी येणार आहे. तर जशी पालखी आली तेव्हा शूट घेतो, पुढे भेटू आपण. असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग, स्वारी विठूची विटेवरी ग, अशी पंढरी पंढरी. तर पालखी आलेली आहे आपल्या समोरच पालखी नगरी ग.
मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो भरून आलं कसं आभाळ नामघोष तुझा घुमतो. तर काय माऊलीचं दर्शन झालेलं आहे. दर्शन भेटलेलं आहे बघू शकता. माऊलीसोबत जाम गर्दी होती. कसं तरी दर्शन केलंय. हे मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो भरून आलं कसं आभाळ नामघोष तुझा घुमतो. अशी पंढरी झाली चोरी ग अशी पंढरी झाली चोरी ग चोरी झाली विठ्ठलाची ग चोरी झाली विठ्ठलाची ग नेल देवाचं टाल बिन तुझे मला ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. टोटल रथाला 12 बैल जॉईन केलेले आहेत. आता 4 जॉईन होऊन पुढे निघाले. बाकीचे 8 आता जॉईंट होत आहे बघा. हे 4 बैल जॉईन झालेले आहेत. बाकी तिथं अजून चालू आहे. इथं लागतायत. जसे बैल लागून जातील रथाला तसे रथ निघेल व हा घाट चढ. होत सपान तुझ्या रूपान भेटली मला माऊली कधी रानात उभा उन्हात टाटली तिथंच सावली. हो होत सपान तुझ्या रूपान भेटली मला माऊली कधी इच्छा घेऊन मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी ग एक बाजूला दुनिया सारी ग एक बाजूला माझा हरी ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. पालखी चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. माऊलीच्या पालखीला जाऊन अर्धा तासून वर झालेलं आहे. तरी माऊलींची गर्दी काही कमी होत नाही. आमचंही पॅकअप झालेलं आहे. आम्ही जे सामान आलं ते गाडीने लोड केलेलं आहे. तिथं बघा लोड होते. बस निघू आता आम्ही थोड्या वेळ. जसं गर्दी कमी झाली तसं निघू. मग पुढे भेटू. चला तर निघालेलो आहे आम्ही रूममधल्या. आता कारकडे जाऊ. कारमध्ये बसू मग पुढचं दाखवतो. निघालेलो आहे आम्ही घराकडे. थांबलेलो इथं हायवेला दशीला फॅमिली रेस्टॉरंटला. इथे जेवणार आहोत आपण. जस्ट जेवण करून निघालो बाहेर. बसू आता कारमध्ये. पुढे भेटू. आमच्या कारा निघालेल्या आहेत.
आलेलो आहे घराच्या इथं, बिर्ला गेटला पोचलो, उतरलो. हितेशचा फोन आलता मला, बोलला उतर आपण चहा प्यायला जाऊ. तर बिर्ला गेटला उतरलो आहे, ते येत आहे मला घ्यायला. चहा प्यायला जाऊ, चहा पिऊन घरी जातो. तर मी सांगतो की हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. ब्लॉग कसा वाटला सांगा. थँक्यू.